नमस्कार, मी गौरव गोपीचंद शामकुले, स्वच्छता मित्र. सध्या आपण मूळच्या तलावाच्या समोरती आहे, तिथे साई स्ट्रॉंग सोडा आहे. वर्षापासून पाण्याचा वाल लिकेज आहे. नगर परिषदला कानडोळा करतात, त्यांचे इथून अधिकारी जातात. याच्या आधी आपण सोशल मीडियावर टाकलं पण होतं, पण तो पाणी आजही वाया जात आहे. आज भारत देशात पाण्याची टंचाई भासत असताना थेंब थेंब पाण्यासाठी लोक मरमरतात. पण आमचे मूळचे जे कर्मचारी आहेत नगर परिषदचे, जे पाण्याचं डिपार्टमेंट बघतात, ते कानाडोळा करताना दिसत आहे. आणि कित्येक दिवसापासून हा वाल लिकेज आहे, तिथे अस्वच्छता पसरलेली आहे. म्हणजे याच्याकडे कुठेतरी कानडोळा करताना दिसत आहे. जिथे 2 पैसे कमवतात तिथे लवकर कर्मचारी पोचतात, पण जिथे पैसा कमवता येत नाही तिथे कोणी येऊन पाहत नाही. या वालचा लवकरात लवकर दुरुस्ती करावी, कारण की जनसामान्य महिला पाण्यासाठी विहिरीत उतरतात, पाण्याचा थेंब थेंब जमा करतात, तेव्हा पाणी गोळा करतात. पण इथे लाखो लिटर पाणी वाया जात आहेत ना. हे सगळे पैसे भूदंड आपल्याला भरावा लागत आहे. हा जनतेच्या करातून पैसा आपण जमा करतो. पण आता तरी नगर परिषदने हे वाल बुजवलं नाही, तर या वालाच्या इथे येऊन मी बसणार आहे आणि लवकरात लवकर हा वाल बंद करावा. नाहीतर इथं जनसामान्यासाठी पिण्याची व्यवस्था करून द्यावी, जेणेकरून हा पाणी वापरण्यात येईल, जनसामान्याच्या कामात पाणी येईल. असा वेस्टेड पाणी न जाता जनसामान्याच्या कामात लावा, अशी मी विनंती नगर परिषदेला करत आहे. धन्यवाद.